सोलापूर जिल्ह्यातील अंशतः शाळांचे पगार आचारसंहितेमुळे थांबणार. सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा जावाई शोध. आचारसंहिता असल्याने आजपर्यंत कधीही कोणाचेही पगार शासनाने थांबवलेले नाहीत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी हा नवीन जावाई शोध लावला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात कधीही आचारसंहिता लागली म्हणून शासनाने कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थांबवलेले नाहीत. आचारसंहिता कशासाठी असते हे अधिकारी यांना माहीत नसावे, कारण कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. हा शाळांचा निधी शासनाने यापूर्वीच मंजूर केला आहे. सर्व जिल्ह्यात हा निधी वर्ग झाला आहे. मग वाटप करण्यासाठी आचारसंहिता आड कशी आली, हा सावळा गोंधळ शिक्षण विभागाचा आहे. आयुक्त कार्यालयात व शिक्षण संचालक मा जगताप साहेब यांनीही याबाबत आम्हाला माहिती नाही असे सांगितले. आम्ही तसे आदेश दिलेले नाहीत. वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश नसताना हे परस्पर निर्णय कसे घेतात? जर असे असेल तर जिल्ह्यातील सर्व विभागाचे पगार थांबले पाहिजेत. मग डॉक्टर, वकील, पोलीस, शासकीय नोकरदार, शिक्षण विभागातील अधिकारी यांचाही पगार या कारणामुळे थांबणे आवश्यक आहे. कोणतेही धोरण नाही, नियम नाही, आदेश नाही, नुसते मनमानी कारभार. जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर येथे चाललेला अनुदानित शाळांचे पगार थांबवण्याबद्दल निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय शिक्षणाधिकारी यांनी स्वतः घेतलेला आहे. कोणतेही आदेश यावर दिलेले नाहीत. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश दाखवावेत, अन्यथा कोणतेही कारण न सांगता विनाक बिले सोडावीत. आपल्याला बिल्या देण्याचा अधिकार नाही व तो तुम्ही रोखू शकत नाही. असंतोष शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. हा शिक्षण विभाग व त्या संबंधित अधिकाऱ्यांना इशारा आहे. सोलापूरमधील शिक्षण विभागाचे अधिकारी यांची तक्रार हा मंत्री महोदया यांना आज परत केली. सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण विभागाने तत्काळ सदरच्या निर्णयाचे पत्र मागे घ्यावे, पगार काढावेत. यामागे काही राजकारण आहे का हेही पाहावे लागेल. तसे असेल तर अधिकारी यांना या शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले, असे यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य शाळा कायमनोंदणी प्रतिसमितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी ही भावना यावेळी व्यक्त केली. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.